नमस्कार, मी सुनीता आरडीच रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गाजरापासून रसमलाई। तर चला सुरुवात करूया। पहिल्यांदा दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये 3 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये दूध गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यामध्ये केशर टाकायचं आहे। आपण जे मिश्रण तयार केलं होतं दुधाचं आणि कस्टर्ड पावडरचं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम पण टाकायचे आहेत। याला चांगलं आटून घ्यायचं आहे। हे आटून होईपर्यंत आपण एका कढईमध्ये तूप घेणार आहे, त्यामध्ये किसलेलं गाजर टाकणार आहे, ते छानसं परतून घेणार आहे। दूध आटवण्यासाठी आपण ठेवलं होतं, त्यामध्ये आपण साखर टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। आपण किसलेलं गाजर परतवण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये 1 वाटी रवा टाकणार आहे आणि ते छानसं परतून घेणार आहे। त्यानंतर 1 वाटी साखर टाकायची आहे, ही चांगली मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, याचं छानसं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। ते वाफवण्यासाठी आपण एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं, त्यावरती ते वाफवण्यासाठी ठेवून देणार आहे आणि त्यावरून झाकण ठेवायचं आहे। आपले वाफवून तयार आहेत, छानसे फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे गोळे आपण जे दूध आटवण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये टाकणार आहे आणि आपली गाजर रसमलाई तयार आहे, तुम्ही बघू शकता। अशाच छान छान रेसिपीजसाठी आरडी रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका।